नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअल मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती, ज्याला शॉर्टमध्ये आपण PDMC अमरावती या नावाने सुद्धा संबोधतो, तर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2025मध्ये काय होतं हे बघायचं आहे. 2026साठी तर फीस अजून या कॉलेजची अपडेट झालेली नाही. ज्यावेळेस अपडेट होईल त्यावेळेस तुम्हाला कळवले जाईल. 2026मध्ये देखील सेम हीच फीस राहण्याची शक्यता आहे. जरी वाढली तरीसुद्धा एक 20 ते 25 हजारापर्यंत फीस वाढेल. फारसा काही फीसमध्ये बदल होणार नाही. ओके, तर तुमच्या कॅटेगरीसाठी किती फीस असेल जर तुमचा नंबर या PDMC अमरावती मेडिकल कॉलेज MBBSसाठी या कॉलेजमध्ये लागला, तर तुमच्या कॅटेगरीसाठी फीस किती हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ॲडमिशन फी सर्व कॅटेगरीसाठी सेम असेल, जी तुम्हाला कॅश त्या ठिकाणी पे करावी लागेल 1,500 एवढी. त्याच्यानंतर 85% स्टेट कोटासाठी ओपन कॅटेगरीसाठी फीस 10,78,000 एवढी प्रतिवर्षी असेल. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी फीस किती, तर OBC कॅटेगरीसाठी जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल त्या केसमध्ये 10,78,000 एवढी फीस असेल. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर फीस किती हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. विजय MT SBC कॅटेगरीसाठी फक्त डेव्हलपमेंट फी आहे. 100% ट्युशन फी या कॅटेगरीसाठी माफ असेल. 98,000 प्रतिवर्षी एवढी फीस या कॅटेगरीसाठी लागेल. SC ST साठी 0 फीस आहे. NRI कोटासाठी 53,90,000. मॅनेजमेंट कोटासाठी 32,34,000. कॉलेजचं जे काही डिपॉझिट आहे हे 50,000 आहे, जे की रिफंडेबल आहे. स्टुडंट असोसिएशन फीस सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे, 30,000 एवढी पे करावी लागेल. युनिव्हर्सिटी फीस त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भराल, कॉलेज नियमित चालू होईल त्यावेळेस त्या ठिकाणी तुमच्याकडून भरून घेतल्या जाते. आणि ही जी काही फीस आहे ही साधारणतः 10 ते 20 हजारापर्यंत आहे, जास्त काही फीस नसते. त्याच्यानंतर हॉस्टेल फीस 1,20,000 दिलेली आहे. हॉस्टेलचं डिपॉझिट कॉशन मनी जे आहे हे 50,000 एवढं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी काय दिलेलं आहे, 2 नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता. OBC EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल, आता OBC कॅटेगरी आहे, NCL त्यांच्याकडे आहे, तर अशा केसमध्ये 5,88,000 एवढी ट्युशन फी आणि 98,000 डेव्हलपमेंट फी. ओके, तर एवढी फीस तुम्हाला पे करावी लागेल. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे की जी काही युनिव्हर्सिटी फीस असेल ही सर्व कॅटेगरीसाठी ॲप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, हॉस्टेल हे कंपल्सरी आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या कॉलेजला ॲडमिशन भेटेल त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल घेणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉईंट जो आहे की मुलींसाठी जे काही फ्री एज्युकेशन आहे त्या संदर्भात दिलेलं आहे. ज्याही मुली फ्री एज्युकेशनसाठी पात्र असेल अशा मुलींकडून फक्त 98,000 डेव्हलपमेंट फी एवढी भरून घेतली जाईल. ट्युशन फी 100% या मुलींसाठी माफ असेल. ज्याही 19 जुलै 2024 रोजी जो काही महाराष्ट्र शासनानं GR काढलेला होता, या GRचा जो काही निकष आहे तो फुलफिल जर करत असेल तर अशा केसमध्ये फक्त डेव्हलपमेंट फीस असेल. त्याच्यानंतर कॉशन मनी आणि स्टुडंट असोसिएशन फीज जी आहे, ज्यावेळेस तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार, जर तुम्हाला बेटरमेंट करायचं नसेल, पुढील शिक्षण याच कॉलेजला कंप्लीट करायचं असेल, याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा असेल तर अशा केसमध्ये तुमच्याकडून डिपॉझिट घेतलं जाईल. जर तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं असेल तर डिपॉझिट घेण्यात येणार नाही, फक्त ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी तुमच्याकडून पे करून घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती या कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जी काही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.